नमस्कार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग चेन्नई पॅटर्न हा राबवण्यात आलेला आहे. चेन्नई पॅटर्न राबवण्यापेक्षा केंद्र सरकारचा जो कायदा आहे, भारत सरकारचं राजपत्र आहे, या राजपत्रानुसार तुम्ही कारवाई करणं अपेक्षित आहे. ती न करता तुम्ही स्वतःची मनमानी सुरू केलेली आहे. केंद्र सरकारचा जो कायदा आहे तो 1 ऑक्टोबर 2025 लागू करायचा आहे. ह्या लोकांनी पालिकेने काय केलं आहे, फक्त फी गोळा करणं एवढाच पॉईंट घेतलेला आहे याच्यामधला आणि फी आकारणी सुरू केलेली आहे. पण बरेचसे पॉईंट असे आहेत ते करणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ कचरा कोंड्या ज्या आहेत कायद्यामध्ये नमूद आहे गेटच्या आतमध्ये ठेवा, म्हणजे त्या चोरीला जायच्या भीती होत नाही. पण पालिका आपल्याला फोर्स काय करते, गेटच्या बाहेर ठेवा. हे टोटली चुकीचं आहे. कुंड्या चोरीला गेल्या तर जबाबदार कोण? आता आपण बरेच वर्षापासून सवय ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवतो. पण आता या लोकांनी या कॉन्ट्रॅक्टरने काय केले, दोन्ही एकदम घेतो. एकदम घेताने काय होतं, कॉस्टिंग वाढतं त्याचं. ओला आणि सुका दोन्ही एकदम येऊन गेला तर पडतं त्याचं कॉस्टिंग 16 रुपये किलो. फक्त ओला कचरा नेला तर त्याचं कॉस्टिंग पडतं 4 रुपये किलो. म्हणजे नागरिकांवरती बर्डनच झाला ना. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्यांनी त्याच्या केंद्रीय पोर्टल आहे, पोर्टलवरती नोंदणी करायची. म्हणजे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कसा आहे, ठेकेदार कोण आहे, त्याचा अनुभव काय आहे, हे सर्व करतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सगळं गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण कळायला मार्ग नाही आणि त्याची कार्यपद्धती जी आहे ती पोर्टलवरती येणं आवश्यक आहे, ती आलेली नाही आहे. नगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बसस्टॉप, गार्डन, हॉटेल या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवणं जरुरी आहे. त्या ठेवल्या गेलेल्या नाही आहेत. आणि पैसे जे गोळा करणार आहेत त्याच्या महासभेची मंजुरी लागते. प्रस्तुत प्रकरणी महासभाच नाही आहे तर मंजुरी या लोकांनी घेतली कशी? म्हणजे सगळा मनमानी कारभार झाला आहे यांचा. आंधळ पीठ धरतोय, कुत्रं खातंय, असा यांचा कारभार झालेला आहे. तर नागरिकांनी आता जागृत व्हायला पाहिजे. सगळा विचारणा करायला पाहिजे, बाबा हे कायद्याप्रमाणे तुम्ही जात का नाही.